ये बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? अच्छे। आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो जो सिलसिला हम लोगों ने नवोदय के हिसाब से नवोदय के हित में जो स्टार्ट किया था उसको कहीं ना कहीं और सामने लेके जाने की हम लोग कोशिश करते हैं। लीजिए बच्चा ये है ना। और उस दिन हम लोगों ने कौन से टॉपिक देख लिया था बच्चा? लास्ट टाइम हम लोगों ने कौन से टॉपिक देखे थे, आपको याद होगा तो? प्रथम नहीं, वो तो ठीक है, वो बात की बात हो गई। लेकिन लास्ट में जो जो पढ़े थे हम लोग, मैं उसका बस थोड़ा सा ओवरव्यू आपको करा देता हूँ, है ना। लास्ट अपने ये थे, बराबर है। एकूण नैसर्गिक सम विषम संख्या काढण्याची पद्धत म्हणजे काय असते ओव्हरऑल, त्यावर आधारित आपण प्रश्न घेतले होते। ठीक आहे, आता बघा त्याला कशा पद्धतीने डील करायचं त्यावर आता आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट जर मी तुम्हाला सांगेन इथे या टॉपिक वर सगळ्यात जास्त महत्वाच्या गोष्टी काय होत्या असं वाटतं तुम्हाला? ते मेन म्हणजे फॉर्म्युले। काय फॉर्म्युले? फक्त मी ओव्हरलुक करून देत आहे, फक्त जे झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर फक्त रिव्हिजन घेतोय। त्यानंतर आजच्या आपल्या प्रवासाला आपण जाणार आहोत, ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय कन्सेप्ट अभ्यास करायचा आहे आज, की प्रथम नैसर्गिक संख्या म्हणा, प्रथम समसंख्या म्हणा किंवा प्रथम विषम संख्या म्हणा, यांचं बेरीज काय असतोय, काय येऊ शकतोय, यावर आधारित नवोदय खूपदा प्रश्न विचारत आहे। तर त्या टॉपिकवर आपण डिस्कशन करणार आहोत। ठीक आहे, बरोबर आहे। पण तत्पूर्वी आपण जे त्या दिवशी झालेलं जे का आपलं अभ्यास होतं त्याबद्दल थोडंसं रिव्हिजन मी तुम्हाला सांगून देतोय, म्हणजे मग आपण समोर जाऊया। चलेल तो चलो बच्चा शुरुआत करता हूं। मैं स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा और अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा। तो देखो बच्चा पार्टी, जो हम लोगों ने उस दिन सीखा था उसका ओव्हरव्यू अगर मैं बताऊं तर काय अभ्यास केलं होतं रे बाळा? तर 11 ते 45 पर्यंत किती नैसर्गिक संख्या असतात, किती समसंख्या असतात, किती विषम संख्या असतात हे काढण्याची कला काय सांगितलं होतं मी? हे सगळ्यात पहिले नैसर्गिक काढायची असो, सम काढायची असो किंवा विषम संख्या काढायची असो, काय करणे असते? नैसर्गिक संख्या किती आहेत एकूण ते त्या गटामध्ये तुम्हाला आधी काढावं लागतं। तर नैसर्गिक संख्या काढण्याची कला काय सांगितले होते बाळा मी तुम्हा लोकांना, आठवतो का? काय सांगितलं होतं कला? तर शेवटची संख्या बघा, नैसर्गिक संख्या मी थोडा फास्ट मध्ये सांगणार कारण की आपलं झालेलं आहे। नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या जर मला काढायची आहे तर मी काय करत असतो रे? तर शेवटची संख्या मायनस पहिली संख्या अधिक 1, बस। माहित आहे ना आपलं? म्हणजे काय? शेवटची संख्या काय आहे रे बाळा? 45। त्यानंतर पहिली संख्या रे 11 आणि +1 करायचं। ठीक आहे, मग 5तून 1 गेला बाळा 4, 4तून 1 गेला, त्याच्यानंतर 34 आणि 1 35 तुमचा काय राहणार? उत्तर राहणार। कशाच्या? की एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत त्याच्या, बरोबर आहे। पण त्यातल्या त्यात असं जरुरी नाही आहे नेहमीच तुम्हाला नैसर्गिक संख्या किती आहेत तेच विचारेल। त्याच्यामध्ये असंही विचारू शकतोय की बाळा 11 ते 45 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत, एकूण समसंख्या। तर त्यावेळेस आपण काय करत असतो? आपली दुसरी स्टेप करत असतो। काय असते आपल्याला दुसरी स्टेप? काय असते बाळा? जे काही एकूण नैसर्गिक संख्या असतात त्याला आपण 2 ने भाग देत असतो, बस। आता 35 ला बाळा 2 ने भाग देऊया तर 2 1 2 आणि 2 7 14, किती उरलं रे? 1, म्हणजे किती आलं? 17। किती आलं? 17। आता यामध्ये तुम्हाला मी क्लॉज सांगितलं होतं, आठवतंय का? की जेव्हा केव्हा भागाकार केल्या असता 2 गोष्टीमध्ये विभाजित होत असते। एक काय की समसंख्या किती हा जर प्रश्न असेल तेव्हा, आणि एक विषम संख्या किती, हे दोन्ही पण आपण काढू शकतो ना बाळा? या भागाकारावरूनच काढू शकतो, हे लक्षात ठेवायचं। काय नियम होता? की दोन्हीची दोन्ही संख्या जर विषम असेल तर विषम मध्ये प्लस करणे, आणि दोन्हीची दोन्ही संख्या जर सम असेल तर सम मध्ये प्लस करणे। दोन्हीच्या दोन्ही संख्येपैकी एक जरी संख्या सम किंवा विषम असेल तर डायरेक्टली सम पण आणि विषम पण समानच असते भागाकाराच्या स्वरूप। केलं होतं ना? सगळे नियम लिहिले आहेत ना आपल्याकडे? काही डाऊट आहे? तर या ठिकाणी दोन्ही संख्या काय आहेत? विषम। म्हणजे तुम्ही या भागाकारामध्ये
काय कराल, विषम संख्या किती यामध्ये 17 + 1 म्हणजे 18 करायचं आणि बाकीची बला भागाकार जसंच तसं, म्हणजे समसंख्या किती जर विचारलं तर उत्तर काय राहणार 17 आणि विषम संख्या विचारलं किती तर उत्तर काय राहणार 18. समजलं का? कारण इथे दोन्हीही संख्या काय आहेत विषम, म्हणून भागाकार केल्या असता आलेल्या उत्तरामध्ये विषम जेव्हा संख्या तुम्ही किती आहेत हे सांगत असता ते त्यामध्ये +1 करत असता. काय करत असता +1. ठीक आहे. त्याच्यानंतर बाळा बघा, एक मिनिट. दुसरा प्रश्न बघा काय आहे रे. दुसरा प्रश्न आहे 141 ते 365. हा पण काय आहे विषम संख्या रिगार्डिंग आहे, याला पण सांगत नाही. ठीक आहे. हे झालेले आहेत बरं. हा फक्त जे काही वेगळेपणा तुम्हाला दिसतील ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. हा 28 ते 64. 28 ते 64 सांगा दोन्ही संख्या काय आहेत सम आहेत. सम असो विषम असो सगळ्यात पहिला काम काय करणे, बस खतम रे. काही जात टेन्शन घेऊन का आम्ही होत बसाल काम धंदा, आम्ही टेन्शन घेऊन का नाही. पहिल्या कोणत्याही हालतमध्ये सम विचारो नैसर्गिक विचारो विषम विचारो, पहिला काम नैसर्गिक संख्या काढणे. समजलं? सांगा बरं, नैसर्गिक एकूण नैसर्गिक संख्या किती हा जेव्हा केव्हा काढायचा असतो काय करतो बाळा, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या +1. येत नाही बसाचा, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या भागिले 2. माहित आहे ना फॉर्म्युला आपल्याला, सॉरी भागिले 2 म्हणतो +1 माहित आहे ना आपल्याला फॉर्म्युला. मग चला तर सांगा 14 तून 8 गेले रे बाळा रपारप. अरे 14 तून 8 गेले, पकडा रे रे. 14 मधून 8 गेले, त्याच्यानंतर 6 तून 3 गेले, +1 म्हणजे किती झाले, काही डाऊट. एकूण नैसर्गिक संख्या किती मिळाल्या 37. त्याच्यानंतर जर मला काय काढणे आहे आता समसंख्या काढणे, तर सगळ्यात पहिले मी काय करणार भागिला 2. तर भागिला जेव्हा मी 2 करतो रे, बे 1 बे आणि बे 8 16 किती उरलं रे 1. तर आता तुमचं इथं वरती उत्तर किती आलं 18. हा 1 कुठे जोडणे बाळा, सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 1 कुठे जोडायची ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बघा सम किती आणि विषम किती हा प्रश्न आहे तुम्हाला आहे. तर मला सांगा दोन्ही संख्या काय आहेत, तर +1 कशामध्ये करू, म्हणजे 18 + 1 किती बाळा 19 आणि बाकीची जशीची तशी. बास तो नियम त्या दिवशी लिहून दिले आहेत, सगळ्या गोष्टी रे तुम्हाला लिहून दिल्या आहेत ना. या आधीचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर प्लीज जाऊन तो व्हिडिओ पहिले बघा, त्यामध्ये सगळे बारीक बारीक नियम सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे लिहून दिलेल्या आहेत. आता लिहा नको कोणी, कारण की ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुमच्याकडे लिहून आहेत. मी फक्त रिव्हिजन घेतोय त्या दिवशी आपण काय शिकलं होतं त्यावर आधारावर. चालेल चला. त्याच्यानंतर अजून एक नियम बघितला होता आपण काय रे बाळा, त्याच्यानंतर हा एक एक्झाम्पल दिलं असेल सोडवायसाठी. जर हा तिसरा प्रकार घेतला होता मी काय की 2 पैकी एक जरी संख्या सम किंवा विषम अशा प्रकारचं असेल, एक सम आहे दुसरी विषम आहे किंवा पहिली विषम आहे दुसरी सम आहे, तशा वेळेस नैसर्गिक संख्या किती समसंख्या किती आणि विषम संख्या किती असा प्रश्न असेल तर काय कराल, गोष्ट एकच. कोणती, आधी सगळ्यात पहिले नैसर्गिक बाबा की जय. पहिले नैसर्गिक संख्या काढून ठेवा गा. पहिले काय करणे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या किती, तर किती काढाल कसे काढाल, शेवटची मायनस पहिली संख्या +1. तुम्हीच सांगा रे. 14 तून 5 गेले बाळा 9, त्याच्यानंतर 9 तून 5 गेले म्हणजे 49 + 1 किती झालं रे बाळा 50 झालं की नाही झालं. चला सगळ्यांची हाफ सेंचुरी झाली की नाही झाली. का आता त्याच्यानंतर मग काय करतो आपण 50 भागिले 2 हा तर तोंडपाठ आहे आपल्याला. 50 ला 2 ने भाग द्याल तर किती येते रे 25. आता तुम्हाला विचारलं सम किती आणि विषम किती, म्हणजे या गटामध्ये समसंख्या किती विषम संख्या किती नैसर्गिक किती ते तर आपण काढूनच दिलं किती तर 50. त्याच गटामध्ये सम किती आहे विषम किती आहे ते सांगायसाठी आता काय करावं लागेल, जेव्हा केव्हा जे काही गट तुम्हाला दिलेलं असते ते जर एक सम आहे
एक विषम आहे, एक विषम आहे, एक सम आहे. त्यावेळेस काय कराल रे बाळांनो? काय कराल? सम कितीमध्ये पण तीच संख्या भागाकार केलेली, विषम कितीमध्ये पण तीच संख्या भागाकार केलेली. ह्या गोष्टी लिहून आहेत ना रे तुमच्याकडे? हे तीनच नियम सांगितलं ना मी. काय खूप वेगळे वेगळे नियम सांगितलं का तुम्हाला? नाही ना? तर बस, सम किती? तीच संख्या 25च राहणार. विषम किती? तीच संख्या विषमच राहणार. टेन्शन घ्यायचा नाही. काही डाऊट आहे का उलूसा तरी कोणाला? थोडसा तरी आहे का कोणाला डाऊट? तर चला समोर जाऊया आजच्या मेन प्रवासाला. अगर यहां तक आपको समझ में आया होगा तो बोलिए पक्का हाँ समझ में आया. तो बोलो भारत माता की. तो चलो बच्चा स्टार्ट करते हैं सन्ना पिकअप दन्ना एवरेज में आज का अपना बेहतरीन सा सफर, जिसमें सबसे पहला वाला टॉपिक हमें पढ़ना है क्या कि प्रथम एन प्राकृतिक म्हणजे सीधा सीधा नैसर्गिक. प्राकृतिक तेच असते हा. प्राकृतिक म्हणजे काय? नैसर्गिक. प्राकृतिक म्हणजे काय रे बाळा? नैसर्गिक. नैसर्गिक संख्यांची बेरीज. शब्दांचा सांगता येत नाही यावेळेस, नाहीतरी नवोदयनी जे पेपर घेतलं होतं ना बाळा, शब्दांमध्येच घोळ केलाय सगळ्या मराठीमध्ये. बघा, सगळा घोळ शब्दांमध्ये करून ठेवलाय नवोदयनी, खूपच खतरनाक पद्धतीने. समजत आहे मी काय म्हणालो तुम्हाला? म्हणून शब्द ची मांडणी म्हणा, शब्दांची समज म्हणा, कुठे नाही कुठे मराठीच्या स्वरूपामध्ये तुमच्याकडे जोरदार असू द्या. ठीक आहे? ओके, चला बघा. आता जर प्रथम n प्राकृतिक संख्यांची बेरीज करायची असेल तर हा फॉर्म्युला पाठच ठेवायचा. काय फॉर्म्युला? n गुणिला n+1 भागिला 2. सर हे तर ठीक आहे म्हणा, पण हा n कावजी? हा n कावेजी सांगा ना. काहीतरी असेल ना n म्हणजे काय असते ते. तर n म्हणजे दुसरं तिसरं काही नाही बाळा, की जे जिथपर्यंत तुम्हाला म्हटलंय त्यांनी, कुठपर्यंत त्यांनी म्हटलंय? 8 पर्यंत म्हटलंय, 9 पर्यंत म्हटलंय, 10 पर्यंत म्हटलंय, कितीतरी संख्यापर्यंत त्यांनी म्हटलं असेल ना. तर ते शेवटच्या संख्यापर्यंत जे काही म्हणत असेल तेच म्हणजे n. जसं मी तुम्हाला म्हटलं बाळा, बघ, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7. अरे बापा 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 बापा, हे सगळ्यात नैसर्गिक आहेत की नाही? आणि ते पण प्रथम आहेत की मधातून कुठूनही उचललं त्यांनी? प्रथमच आहेत ना बाळा. पहिल्या काही नैसर्गिक संख्या आहेत ना, मान्य कराल? जेव्हा केव्हा असं असते बघा, प्रकार मी वेगळे वेगळे आता सांगणार आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं. हा झाला तुमचा पहिला प्रकार बरं यामधला. प्रथम म्हणजे पहिल्या संख्येपासून 7व्या संख्येपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगायची आहे. तर भाऊ हा लहानसुला उलूसा राहते म्हणून आपण ठीक आहे, 1 अन 2 3, 3 अन 3 6, 6 अन 4 10, 10 अन 4 5 15, असा 5 अन 6 21. तर का ठीक आहे, ते ठीक आहे, आपण बेरीज करू शकतो. छोट्याशा संख्या आहेत म्हणून. जर मोठ्या राहिला तर पहिल्या 60 नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा. बोमला म्हणजे काय, 1 पासून 60 पर्यंत का धावत जाणार आहा का? तुडुक 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 जाणार आहा का? बेरीज करत बेरीज करत जाणार आहा का तुम्ही? नाही ना. मग काहीतरी तुम्हाला गोष्टी वेगळ्या कराव्या लागतील ना, है ना? काहीतरी नियम, काहीतरी फॉर्म्युलाचा यूज करावा लागेल ना. तर तो फॉर्म्युला म्हणजे तोच. तर यामध्ये n लक्षात ठेवायचा. n म्हणजे दुसरा तिसरा काही नाही, कुठपर्यंत म्हटलं आहे त्याने. ठीक आहे? म्हणजे काय म्हणाल? कुठपर्यंत संख्या ची बेरीज करणे आहे ती संख्या म्हणजे n. आता मला सांगा इथे कुठपर्यंत बेरीज करणे आहे रे? 7. म्हणजे तुम्हीच सांगा रे बाळा, n काय असायला पाहिजे इथे? 7. जर मी 9 पर्यंत म्हटलं असतं तर, जर मी 60 पर्यंत बेरीज करा म्हटलं असतं तर n काय राहिलं असतं? बस रे, सिंपल साधा नियम आहे. जिथपर्यंत तो म्हणत आहे की बेरीज करा, प्रथमच पण 1 पासूनच झालं पाहिजे. प्रथमचा उद्देश काय? अय माता माय, काय उद्देश आहे प्रथमचा? की 1 पासून ते जिथपर्यंत म्हटलं आहे ते. तर जिथपर्यंत तो म्हणतो त्याला काय म्हणायचं? n. काय म्हणायचं? n. आता तुम्हीच सांगा रे. ठीक आहे, आता थोडस मी
यांची, अच्छा यांची बेरीज आपण तोंडी करून बघू बरं. 1 आणि 2 किती? 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28. यांची बेरीज केल्या असता आपला 28 आला का नाही आला? आता फॉर्म्युल्यानं ठेवून पाहू, सत्यानाश होत बसल काम ना धंदा. फॉर्म्युला ठेवून पाहू. आपला कुठपर्यंत बेरीज करायची आहे भाऊ? 7. म्हणजे n किती? 7. अरे बोलो भारत माता की. अब n बरोबर 7 आहे, तर फॉर्म्युला जर आपल्याला लावायचे आहे की भाई बेरीज किती म्हणून, तर मग कसं? n गुणिला n+1 भागीला 2. कसं काय लावाल? n म्हणजे 7 आणि n म्हणजे 7+1 भागीला किती? मान्य कराल? तुम्हीच सांगा. 7 गुणिला 7 आणि 1 8 भागीला किती बाळा? 2. बे किती? 4 आणि 7 चौ किती? 28. हा उत्तर ना हा उत्तर सेम आला का दुसरा नाही आला? समजलं बाळा? समजलं? ठीक आहे. जर तुम्हाला मग हा प्रकार समजलं ना, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युला लिहित नाही बसायचा. काय लक्षात ठेवाल? आपल्याला माहित आहे ना n आणि n+1 केल्यावर n+1 म्हणजे काय? n च्या नंतरची संख्या ना. खाली ठेव ग. n+1 म्हणजे n च्या नंतरची संख्या ना बाळा, बरोबर आहे? तर मला एक गोष्ट सांगा, जर त्याने 7 पर्यंत म्हटलं असेल आणि मला बेरीज करायची आहे, लक्ष दे रप्पा रप्पा, 7 पर्यंत म्हटलंय म्हणजे n 7 आहे आणि n+1 नंतरची संख्या आहे, तर 7 गुणिला 7 च्या नंतरची संख्या डायरेक्ट म्हणा 8 भागीला 2 बेच 8 आणि 7 च 28. रपाक से तुमचा उत्तर. काय डाऊट? काय डाऊट? थोडसा तरी, उलुसा तरी, पक्का? तर अगर सपोज तुम्हाला काही डाऊट नसेल तर मग हा एक प्रश्न आपण सोडवून बघू बाळा. प्रथम 4 प्राकृतिक संख्यांची बेरीज. काही टेन्शन? अले ले 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 अले ले 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 n किती आहे बाळा इथे? 4. तर आता बेरीज. अरे तो झाला का? तो कसा आला? पलटला का? म्हणलं पलटला का बाबा? हा, n किती आहे बच्चा? 4. जर n 4 म्हणतोय तर आपल्याला बेरीज करायची आहे नैसर्गिक संख्यांची ना. फॉर्म्युला काय आहे? पहिली संख्या म्हणजे हीच संख्या n म्हणजे 4, ही संख्या गुणिला त्याच्या नंतरची संख्या 5 भागीला 2 बे कितीक जा दुर्री जा आणि बे पंचे जा 10. रपाक से तुमचा उत्तर. अरे कोई डाउट है किसी को? अरे सगळ्यांना अक्षदा मिळालात का? तर शुभमंगल. चला दुसरा प्रश्न पाहू. पहा. ओ माय गॉड, प्रथम 10 प्राकृतिक संख्यांची बेरीज म्हणते का? बया बनवते का? हा बया बनवते का? मी का म्हणतो पॅटियन्सन घ्यायचा नाही, टुकुर टुकुर पाहायचा. n प्रथम 10 म्हणलं म्हणजे n किती रे बाई? आणि बेरीज म्हणल्यावर दिमागामध्ये फॉर्म्युला आपला आहे ना n गुणिला n+1. आम्ही काय करू नाही तो n+1 डायरेक्ट म्हणू. हे संख्या किती? 10 गुणिला त्याच्यानंतर ही संख्या 11. बकरा कोण? बकरा. त्याच्यानंतरची 11 भागीला 2 बे किती जा 5 5 गुणिला 11 म्हणजे 55 तुमचा उत्तर. अरे क्या ये बात क्लियर हुई? तो चलो फिर नेक्स्ट मिशन के तरफ जाते हैं. क्या आप सभी बच्चे रेडी हो? तो चलो बच्चा, सन्ना पिकअप दन्ना एवरेज में ड्रॉइंग. माय गॉड, ये देखो प्रथम n सम संख्यांची बेरीज. कोण म्हणते हा? प्रथम n संख्यांची बेरीज. सर आता हा का होजी? पाय, याआधी आपण बघितलं तर ते नैसर्गिक संख्या होतं. काल आपण बघितलं का बाळा? हा नाही. चला बघा बघा बघा, काय म्हटलं मी तुम्हाला की या आधी जे आपण प्रकार बघितलं ना ते कशाच्या होतं? नैसर्गिक संख्यांची बेरीज, ते पण प्रथम वाला. आणि आता प्रथम समसंख्यांची बेरीज. आता समसंख्यांची बेरीज म्हणल्यावर पाय, आता एखादा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही जाणार. 2 च्या नंतर कोण येतो बाळा? सम बयाऊ. सुरुवात 2. हा 4. मग मी काय म्हणतो? यांची म्हणत आहे तो बेरीज. काय म्हणत आहे? यांची. आता हे किती अंक झाले? 3. म्हणून प्रथम 3
सम संख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारत आहे. तर यांच्या ठीक आहे भाऊ, आता हे लहानसे उलुसे आहेत. 4 आणि 6 10 आणि 2 12. तुम्ही मस्तपैकी उत्तर सांगल्या, बरोबर आहे की नाही. पण जर असा राहिला असता थोडासा मोठा खतरनाक, तर मग थोडासा दिमाग खराब झाला असता. ठीक आहे. प्रथम 40 सम संख्यांची बेरीज सांगा. बोमला बोमलावालाच काम होता ना का, हो का नाही. बोमलावालाच काम होता की नाही. तर अशा वेळेस का करत बसाल का 2 + 4 + 6 + 8 + 10 + नाही 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 नाही, गलत. ठीक आहे. तर बघ याच्यासाठी फॉर्म्युला काय, किती अंक आहेत बाळा हे किती 3. तर यांची व्हॅल्यू किती बाळा 3. त्या फॉर्म्युल्यामध्ये मांडायचं 3 गुणिला, बघा 2 फॉर्म्युले आहेत त्यामध्ये. मी 2 फॉर्म्युले सांगतोय तुम्हाला. एक तुम्ही याचा पण उपयोग करू शकता आणि याचा पण उपयोग करू शकता. ठीक आहे. दोघांचा पण मी उपयोग सांगतो तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे. आता बघा त्या फॉर्म्युल्याने विचार करून सांगतोय मी तुम्हाला, त्याचा उपयोग कसं कराल ते बघ रे बाळा. याच n गुणिला n + 2 भागिला 4. ठीक आहे. चला यांची व्हॅल्यू किती बाळा 3. त्याच्यानंतर 3 + 2 ठीक आहे भागिला 4. आता तुम्हीच सांगा भाऊ, सांगा सांगा. 3 गुणिला 3 आणि 2 5 भागिला 4 आणि त्याच्यानंतर 3 5 15 भागिला 4. हा सरासर गलत होऊन जातो. कारण आहे त्याच्या मागचा. आपण काय गलती करतो, हेच गलती करतो की बाळा 1 2 आणि 3 हे 3 अंक समजतो. 3 अंक समजतो. n यावेळेस 3 नसून बाळा n यावेळेस किती राहणार, जे शेवटचा अंक आहे तो राहणार. समजत आहे मी काय म्हणतोय, समजत आहे काय म्हणतोय. यासाठी जेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला यूज करताना, त्यासाठी जिथपर्यंत त्यांनी तुम्हाला बेरीज करा म्हटलं आहे, आता असं जेव्हा प्लस दिलं राहील ना, बघ 2 + 4 + 6 + त्याच्यानंतर 8 + 10, त्यावेळेस जर तुम्ही हावाला फॉर्म्युला लावताय ना रे, तेव्हा लक्षात ठेवायचं यांची व्हॅल्यू तीच राहणार जी शेवटचा अंक आहे, जेव्हा हा फॉर्म्युला लावता. पण जेव्हा हा फॉर्म्युला लावता तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचा, हे किती अंक आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5. म्हणजे प्रथम 5 समसंख्यांची बेरीज जेव्हा म्हणेल तेव्हा हा फॉर्म्युला, आणि जेव्हा बेरीज 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 असा करून म्हणेल तेव्हा हा वाला फॉर्म्युला. क्लिअर आहे मी काय म्हटलं ते? काही डाऊट आहे कोणाला? आता पहा तुम्हाला त्यामधला फरक सांगतो पुन्हा प्रॉपर. ह्या अशा गलत्या करायच्या नाही. ठीक आहे. बघा 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 सांगून देतो. बाय 12 आला पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे. तर बघ आता इथे काय म्हणतो मी, हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे म्हणून बघ कोणता फॉर्म्युला पाहिजे मला, n + 2 भागिला 4. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा ग, इकडे बघ चिमणे. हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, जेव्हा अशा टाईपच्या बेरीज दिलं असेल, 2 + 4 + 6 अशा टाईपचं बेरीज दिलं असेल तेव्हा असा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. तेव्हा या ठिकाणी तुमचा n किती राहणार रे बाळा, n किती, शेवटचा अंक किती आहे 6. तर आता यामध्ये पुट करा 6 गुणिला 6 + 2 भागिला 4. इथपर्यंत काय डाऊट? त्यानंतर बघ रे बाळा काय होतो, 6 गुणिला 6 + 2 8 भागिला 4. आणि आता तुम्हाला तर माहित आहे काय सर, मस्त पैकी 4 1 4 दुने आणि 6 दुने किती रे बाळा, आला की नाही 12, आला की नाही 12. आणि आता बघा तो वाला फॉर्म्युला केव्हा वापरायचा, पाय समजून घ्या रे. बारीक बारीक गोष्टी जे सांगतोय ना, हाच प्रश्न, पण ते कसं घुमवतात तुम्हाला ते बघा. हाच प्रश्न तुम्हाला, हाच प्रश्न दुसऱ्या कशा स्वरूपामध्ये विचारणार आहेत त्याबद्दल सांगत. जर त्यांनी म्हटलं प्रथम पहिली दुसरी तिसरी प्रथम 3 समसंख्यांची बेरीज, हा जर त्यांनी शब्द वापरलं, लक्ष दे मी काय म्हटलं, समजलं बाळा. प्रथम 3 समसंख्यांची बेरीज
जर त्यांनी हा शब्द वापरलं तर तुम्ही एन काय वापराल रे बाळा, सांगा आता. एन किती वापराल? 3 वापरायचा. एन किती वापरायचा? 3. आणि तशा वेळेस आपला फॉर्म्युला काय बनतो रे? एन गुणिला एन प्लस 1. हा बू सोपी. कसा सोपी? बू सोपी. कसा काय? तर एन ची व्हॅल्यू किती? 3 आणि त्याच्यानंतर 3 + 1 4 म्हणजे 3 गुणिला 4 किती भाऊ? 12. आला की नाही उत्तर सारखाच? उत्तर सारखा आला की नाही आला? आला, मान्य कराल. आता तुम्ही हाही फॉर्म्युला वापरू शकता किंवा हाही फॉर्म्युला वापरू शकता. आता ते डिपेंड तुमच्यावर करेल तुम्हाला कोणता आवडला. हा तर एकच नंबर आहे, ज्या संख्यापर्यंत म्हटलं आहे ते गुणिला त्याच्या नंतरची संख्या. जर तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलं, पहा आता पहा तुम्ही का नाही एकच नंबर आता तुम्हाला वाटेल. आता अगर बघा प्रथम 4 समसंख्यांची बेरीज म्हणत तर काय कराल तुम्ही? एन तुमचा किती राहिला फटाक से सांगा. एन तुमचा किती? एन झाला बाळा 4 आणि समसंख्यांची बेरीज जर तो म्हणत आहे तर काय? एन गुणिला एन प्लस 1 म्हणजे 4 गुणिला 4 + 1 म्हणजे 4 गुणिला 5 किती रे बाळा? आणि हाई बया करण्यापेक्षा सीधा सीधा आपल्याला माहित आहे ना समसंख्यांची बेरीजचा फॉर्म्युला काय? जिथपर्यंत म्हटलाय ती संख्या गुणिला त्याच्या समोरची संख्या करा ना. का म्हणलं त्यानं? 4 समसंख्या म्हणलं ना, प्रथम 4 म्हटलं ना. अरे प्रथम 4 म्हटलं तर 4 गुणिला समोरची संख्या फेकून द्या. 4 पंचे 20 तुमचा खट्याक से उत्तर. समजलं का? समजलं का? आणि हाच प्रश्न तुम्हाला कसा देतील माहित आहे का? पया बनवासाठी कसा देतील माहित आहे? हाच प्रश्न स्वरूप बदलतील. कसं सांगा? 2 + 4 + 6 + 8 किती झाले रे? किती झाले रे? 4च आहेत ना? किती आहेत? 4च आहेत ना? मोजा ना मग, का फरक पडते? सरळ सरळ मोजाचा. 1 2 3 4 4 अंक आहेत म्हणून यांची व्हॅल्यू 4 आणि आपला वाला फॉर्म्युला बम बम बोले मस्ती में डोले. हा वाला वापरावचा नाही. कोणता वाला? आपला हा वाला जास्त उपयोगात आणायचा. दिमाग खरं तो वाला जास्त उपयोगात आणायचा नाही. हा तोच आपला फॉर्म्युला. बस समजला का? समजला का? ठीक आहे. फक्त ते तुम्हाला मोजता आलं पाहिजे हे लक्षात घ्या बाळांनो. समजलं का? काही डाऊट? तर मग तुम्ही सांगा बरं खतरनाक स्पीडनं का प्रथम 10 समसंख्यांची बेरीज किती रे भाऊ? रप्पा रप्पाऊ कोणाच्या उत्तर येते? कोणाच्या उत्तर आलता? खतम 1 से 10. पहा बरं तोंडी सांगला का नाही का? कॉन्सेप्ट समजला पाहिजे हा उद्देश दिमागामध्ये ठेवा. जिस बच्चे को वो कंसेप्ट समझ गया कि हमको क्या पढ़ना है और किस वे से पढ़ना है, बस काम खत्म. समझ रहे हो ना? आप देख रहे होंगे कि हम लोग टाइप टू टाइप जा रहे हैं. अब आने वाले तमाम कोई भी पैटर्न में अगर सपोज आपको मैं ऐसे कुछ टाइप के सवाल दे दूं आप डायरेक्टली जबानी बोल दोगे, इतना पक्का. हाँ शर्त यह है कि जो चीज मैं यहाँ पे डिस्कस करता हूँ घर में जाके आप उसकी प्रैक्टिस कितना करते हो. आज किसी भी हालत में आपको इसका होमवर्क आएगा. ठीक है. देखो प्रथम 10 समसंख्यांची बेरीज म्हणल्यावर यांची व्हॅल्यू किती? 10. टेन्शन आहे का? समसंख्यांची बेरीजचा फॉर्म्युला माहित आहे ना? प्रथम जिथपर्यंत संख्या म्हटलाय कुठपर्यंत? 10. त्याच्यानंतरची संख्या 11. 10 11 1 से 10 तुमचा उत्तर. फॉर्म्युला तोच आहे ना रे. एन गुणिला एन प्लस 1 म्हणजे 10 गुणिला 10 + 1 म्हणजे 10 गुणिला 11. कशाला करत बसायचा इतका? आपल्याला फॉर्म्युला पाठ ठेवा. जिथपर्यंत म्हटलंय त्याच्या नंतरची संख्या गुणाकार करणे उत्तर काढणे. काही डाऊट? अरे काही डाऊट? थोड़ा तरी उलूसा तरी. तो देखो बच्चा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ अभी हम लोग जाते हैं. इसमें कुछ डाउट है किसी को? तो चलो नेक्स्ट पार्ट कडे जाऊया आपण. आतापर्यंत आपण नैसर्गिकचं बघितलं, त्याच्यानंतर समसंख्यांची बेरीज बघितलं. आता बघूया कुणाच्या? विषम संख्यांच्या. याच्यामध्ये पण 2 फॉर्म्युले. हा भाऊ फॉर्म्युला मला पटत नाही. कोणता फॉर्म्युला? हा बळा जाता. अरे रे 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 आपल्याला आवडते तो फॉर्म्युला n². आपण हा काही यूज अरे बापा आपण तो काही यूज करणार नाही. हा याच्याने पण उत्तर येतो, तुम्ही करून पाहाल. पहा जर तुम्हाला मी मगाशी जसं सांगितलं ना प्रकार
काय प्रकार सांगितलं? आता विषम संख्यांच्या गोष्टी सुरू आहे म्हणजे सुरुवात कुठून असेल? 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस भाऊ इकडे पाय, जर यांच्या बेरीज करा म्हटलं त्याने, यांच्या, ठीक आहे, तर यांच्या हिसाबानं कराल, या फॉर्म्युल्याचा यूज कराल तर यांची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल? 11 घ्याल. पण या फॉर्म्युल्याचा यूज कराल तर यांची व्हॅल्यू ते कितीवी आहे? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, तर यांची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल? 6. आणि 6चा वर्ग डायरेक्ट करावचा, 36 तुमचा उत्तर. रपाक से तुमचा कसा सांगू? तुम्हाला खोटा वाटत असेल तर पाय, इकडे बेरीज करून दाखवतो तुम्हाला. असाच बेरीज करतो पाय. 1 न 3 4, 4 न 5 9, 9 न 9 18, 18 11, 18 अन 11, 18 अन 11 पाय, हा 29. अशा पद्धतीच्या गोष्टी करायच्या. 29 प्लस 7 ऍट खतम. 36 उत्तर आला का नाही आला बेरीज? अशा गोष्टी करायच्या भाऊ, खतरनाक पद्धती. समजला का नाही समजला? हा ओक्टाच आहे हा. अच्छा हा का? हा चांगला आहे, पण हा पाय नको. सर याचा उपयोग करून दाखवता का जी? हा फक्त याचा म्हणजे यूज नाही करायचा, पण आता खरंच तो फॉर्म्युला आहे की नाही आहे तो बघू फक्त, ठीक आहे. तर शेवटचा अंक काय? 11, म्हणजे यांची व्हॅल्यू काय घ्यायला लागेल? 11. तर 11 गुणीला n+1 म्हणते म्हणजे 12 असेल, भागीला 2 म्हणतोय आणि डॉक्सीवर काय म्हणतोय? 2. तर भाऊ 2 किती जा? 6 जा, असंच असेल. तो तर भलताच दिसते मला भाऊ. अरे बापा, 11 सक 66. अरे नहीं, कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे दया. आमचाच फॉर्म्युला जिंदाबाद. कोणता? एनचा स्क्वेअर. काय लक्षात ठेवायला समजलं ना? आता एकदा दुसऱ्या प्रश्नाने समजावून सांगतो बघ. प्रथम 4 विषम संख्या म्हटलं ना त्यांनी. कोणत्या संख्या म्हटल्या? प्रथम 4. बघा शायद तो बरोबरच असेल, मी कॅल्क्युलेशन करण्यामध्ये चुकीचं केलं असेल. बघ, प्रथम 4 विषम संख्यांची बेरीज म्हणते म्हणजे यांची व्हॅल्यू किती रे? 4. आणि लक्ष दे, विषम संख्यांची जर बेरीज मला काढणे आहे तर फॉर्म्युला काय रे? एनचा स्क्वेअर. सांगा एन किती? 4. 4 स्क्वेअर किती? 16 तुमचा उत्तर. क्या ये बात क्लिअर हुई? क्लिअर हुई? तर मग असा हा क्लिअर झालं असेल तर हा सांगा ना मला. हो डायरेक्ट सांगल्या का? प्रथम 10 म्हणते म्हणजे यांची व्हॅल्यू किती? यांची व्हॅल्यू किती? 10. म्हणजे विषम संख्यांची बेरीज प्रथम वाला, प्रथम आला पाहिजे हा शब्द. तर काय अरे बाळा, यांचा वर्ग 10चा वर्ग म्हणजे बोंबला. काही डाऊट आहे का तुम्हाला? थोड़ा तरी. तो आपने यहाँ तक मुझे सहन किया और कहीं ना कहीं कुछ कुछ चीजें जो इंपॉर्टेंट पर्टिकुलर पॉइंट के हिसाब से समझ के लिया. और आई होप आपको ये जितना भी चीजें हम लोगों ने पढ़ाया होगा ये अच्छी लगा होगा. और कहीं ना कहीं आपको कैसा लगा ये आप कमेंट करके मुझे बेशक बता सकते हो. जो भी नए पेरेंट्स या नए बच्चे जैसे हमें देख रहे होंगे, हमारा अभी तक का कंटेंट आपको अच्छा लगा होगा तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब करके रख लीजिएगा, नोटिफिकेशन बेल को ऑन कीजिएगा. मिलेंगे बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय. नमस्ते.